बाळा आणि त्याच्या साथीला रवी अशी सलामीची जोडी पाहायला मिळेल. यस, वेल प्लेड टीम. खरं तर पॅथॉलॉजी वॉरियर संघाडे दमदार बॅटिंग करत असताना 60 धाबा देखील त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या आणि विलास ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्थात बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहिली आणि कदाचित इथे यस यस विलासला त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायला जायचे. मी विनंती करेल संकेतजी मते आपण त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी जायचंय विलास या फलंदाजाला. संघ मालकाला 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, बरोबर ना? मॅन ऑफ द मॅच. यस, खरं तर विलाससाठी 500 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाईल संघ मालकाकडून, अर्थात नितेश महाडिक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. यस, आपल्या संघाचं मनोबल वाढवत असताना पाहायला मिळालं. यस, सुरुवात चांगली केली फलंदाज बालाच्या माध्यमातून. हा फटका दर्जेदार पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर ठोकला जातो इथे चौकार. बॅटिंग करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल रिदान 11 संघाची सलामीची जोडी जय आणि रवीला आपण बघू शकतोय आणि तदनंतर जयच्या बॅटमधनं सुरुवात चांगली झाली. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस मात्र थोडीशी उछाल जरूर पाहायला मिळाली आणि बॅट्समन खरं तर सेफ पाहायला मिळतोय आणि इथे मी तर म्हणेन दुसरा बॉल डॉट. पहिल्या बॉलवर चौकार जरूर पाहायला मिळाला, तदनंतर दुसरा बॉल कमालीचा राहिला. डॉट बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला बाळा बोराडे एक मोठं नाव. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल चाललाय थर्डमॅन रिझन मधून, चेंडू सीमा पार, 4 धाबा चौकार. यस, या ठिकाणी वाईड बॉलची सांगत आहे. खराब चेंडू जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि गोलंदाजाला खरं तर पंचांनी देखील दंडित केलंय की एक बाउन्स या ठिकाणी दिलाय. नेक्स्ट बाउन्स असेल तर नक्कीच त्या ठिकाणी दंडित केलं जाईल, नो बॉल दिला जाईल. परंतु गोलंदाज पहिला ना तर चांगला गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद जो मात्र गोलंदाज आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला जय उर्फ बाळाला पाहू शकाल. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावन करता येतोय, दमदार चौकार. बोर्डवर आपण बघतोय जयनं चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण बघतो. जयच्या माध्यमातून सातत्याने बॅटिंग चांगली राहिले आणि आज देखील ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. इथे बॅट बॉल एक खराब चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रिलीज झाला. एक धाव फलकावर जोडली जाईल, धाव फलक जाऊन पोहोचेल 14 लॉट्स ऑफ 0 विकेट, 14 या धावसंख्येवर. यस, हा बॉल मात्र कमालीचा राहिला. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना टीम सातत्याने आपण बघतो प्रमोद या गोलंदाजाला. परंतु आज कमबॅक करावा लागेल हा मॅच दरम्यान. अर्थात या मॅचमध्ये धावा जमवायच्या असतील ना, 5 षटकाची मॅच आहे आणि या मॅचमध्ये धावा देखील जमवाव्या लागतील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जाईल, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना फलंदाजी करत असताना टीम रिदान 11 संघाचा बॅट्समन अर्थात जय बोराडेला तुम्ही पाहू शकाल. 13 बनलेत त्याच्या बॅटमधनं. धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धाव आपण बघतोय स्कोर बोर्डवर आणि चांगलं षटक
खरं तर हाताळावं लागेल. मागची मॅच झाली अर्थात 60 धाबा त्या टीमच्या दरम्यान आपण पाहिल्या. 60 धाबा देखील चेस करण्याचा प्रयत्न केला होता चिक्या 11 संघाने आणि शेवटच्या मोमेंटला कुठेतरी किरणची बॅटिंग थोडीशी कमी राहिली आणि तदनंतर तो सामना देखील गमावला. आणि या मॅच मध्ये खरं तर चांगली मॅच देखील आपण अनुभवली आणि तदनंतर ही आजच्या दिवसातील तिसरी मॅच रिदान 11 आणि हार्दिक 11 असा सामना आपण बघतो आजच्या दिवसातील. एक महत्त्वपूर्ण सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रायकिंग याला पाहायला मिळेल जय बोराडे. शॉर्ट बॉल फटका क्लास आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाजाच्या बॅटमधनं इथे मिड विकेट रिझन मधून ठोकलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड. येस थँक्यू डीजे. डीजे माझं समालोचन ज्यावेळेस संपेल ना त्यावेळेस तुम्ही तिथून स्टार्टअप द्या आणि तदनंतर डीजे वाजवा. येस थँक्यू डीजे. नक्कीच जाऊया मॅचकडे जिथे बॅटिंग करत असताना जय बोराडेच्या बॅटमधनं एक षटकार पाहिला आणि इथे आणखीन एक जबरदस्त फटका फर्स्ट स्लिप मधून चेंडू फरार. 4 धावांकरिता येतोय दमदार चौकार. सर डीजे थँक्यू. नेक्स्ट बॉल. खरं तर गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या बॅटमधनं धावा येत आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट रिझन मधून ठोकला आणखीन एक दर्जेदार चौकार. म्हणजे चांगली बॅटिंग अद्यापर्यंत राहिले जय बोराडेची. अर्थात तुम्ही पाहू शकाल एक जय हनुमान कशाळे संघाकडून सातत्याने खेळत असताना आज संघ मालकासाठी खेळायचंय स्वतःसाठी खेळायचंय. कशा प्रकारे खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला पटका भरपूर चांगला आहे. थाम लिया है बैट अब तो महासमर होगा करेंगे विस्फोटक बल्लेबाजी हर बॉल बाउंड्री के बाहर होगा. आणि हेच सांगत असताना फलंदाज जय बोराडे ठोकतोय ऑन. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जय बोराडे ऑन फायर. जे मात्र आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला खरं तर गोलंदाज मी तर म्हणेन मनोजच्या विरोधात तब्बल 20 धावा ठोकलेत 5 चेंडूमध्ये. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना षटक क्रमांक दुसरा स्कोर बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल धावा 35. चांगली बॅटिंग. यावेळेस देखील फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन. बॉल चाललाय बॅटच्या स्लॉटला चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग बिग षटकार सॉरी चौकार. बारा बॉलाचं योगदान खरं तर 12 बॉल त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं 37 धावाचं योगदान. एक महत्वाची खेळी खरं तर जय बोराडेच्या बॅटमध्ये आपण पाहिली आणि या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक झळकवला जाईल का. बाळा बोराडे अर्थात जय बोराडेच्या माध्यमातून अर्धशतक पाहायला मिळेल का. 39 धावा 2 षटक समाप्त झाले.
39 धावांचं योगदान जे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतं. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहे अर्थात रवीला तुम्ही पाहू शकाल. हा देखील चांगला खेळाडू आहे रवी स्ट्रायकिंग एंडला, परंतु ते बॅटिंग रवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? आणि पहिल्या बॉलला इथे खराब, नक्कीच वाईड बॉलची सांगता जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मेन पंच अर्थात अनंता गावंडा सर आणि लेग स्क्वेअरचे पंच तुम्हाला पाहायला मिळेल विलासजी सर. असं पंचांचा पॅनल जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये सॉरी एक्स्ट्रा कव्हरला खरं तर बॉल चांगला पाहायला मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईन जवळ, त्या ठिकाणी अडवला गेला. चांगलं फिल्डिंग नक्कीच घेतली जाईल. 3 धावा, यस 3 धावा आणि 3 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 43 या धाव संख्येवर आपण बघतोय. बॅटिंग करत असताना टीम अर्थात रिदान 11 संघ कमालीची बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतं. प्रमोदच्या विरोधात पुन्हा एकदा जय बोराडेला पाहू शकाल. यावेळेस फटका चांगला आहे. फलंदाज जय बोराडेच्या बॅट पण आणखीन एक चांगला फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय दमदार चौकार. जबरदस्त बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जय बोराडेला तुम्ही पाहू शकाल. अर्थात सातत्याने जय हनुमान कशेळे संघाकडून खेळत असताना आज संघ मालकासाठी कशा प्रकारे योगदान दिलं जाते ना ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. अर्थात जय बोराडेची बॅटिंग चांगली राहिली आणि यावेळेस मात्र मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने धाव फलक फ्लाय होईल, चढ पोहोचेल 48 या आकड्यावर. खरं तर असं वाटतं की काय या अगोदर झालेली मॅच अर्थात पॅथॉलॉजी वॉरियर संघाची 60 धावा आणि त्याच्या तो 60 धावाचं टार्गेट आज तोडला जाईल की काय. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये त्याला उडवलंय पार्किंग लॉटला. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग बिग षटकार. पवारची आठवण करून देणारा फलंदाज रवीच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. दमदार बॅटिंग करत असताना रवीला आपण पाहतोय जणू काही तुटून पडले ते 2 फलंदाज. अर्थात पॉझिटिव्ह पॉइंट नक्कीच येस बाळा बोराडेसाठी खरं तर पारितोषिक लावलं जात आहे. तब्बल 50 जर ठोकली तर सन्माननीय राजेश दाभणे साहेबांकडून 2 कोंबडे दिले जातील. एक आगळं वेगळं पारितोषिक आपण बघतोय आणि सातत्याने ती 50 देखील आज या ठिकाणी पाहायला मिळेल का. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये फटका दर्जेदार आहे. ऑन साइडला येतोय 6 धावांसाठी एक उतुंग बिग षटकार.
कशळे परिसर लीग मध्ये ज्याने अद्यापपर्यंत बॅटिंग चांगली केली आहे, ज्यांच्या नावावर आज या स्पर्धेमध्ये इतिहास घडवेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण 42 धावावर खेळतोय हा खेळाडू, अर्थात जय बोराडेला तुम्ही पाहू शकाल. यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्याने केलेली सुरुवात सर्व काही सांगून जाते. या मॅच मध्ये फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात असताना मिळतील आणखीन एक 4 धाबा. चौकार. षटकार अटॅक साठी 500 रुपये दिले जातील. येस, फलंदाज जय बोराडेचा फटका दर्जेदार आहे आणि ते 50 कंप्लीट करत असताना ठोकलाय फाईन लेग क्षेत्रामधून षटकार. वादळ शांत करायचं असेल तर गोलंदाजी तशी करावी लागेल. चेतनच्या विरोधात एक चौकार आला, एक षटकार आला. वाडा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करत असताना पुढे एकदा फटका फसलाय आणि बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून. चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. चौकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चौकार, षटकार, चौकार आणि तदनंतर स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाजाच्या बॅट मधनं. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटे नव्या उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल अशी अजून भिंत नाही. आणि हेच सांगत असताना फलंदाज जयच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग, ठोकलाय षटकार. एक षटकाराला धाव फलक जाऊन पोहोचला 80 या धावसंख्येवर. फुलटाच बॉल होता आणि मी तर म्हणेन हा देखील फटका चांगला आहे. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. फलक जाऊन पोहोचला 84 84 आकड्यावर. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि जय बोराडेची बॅटिंग 20 बॉल मध्ये तब्बल 67 धावा त्याच्या बॅट मधनं आपण पाहिल्या. कमालीची बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. अजून एकही विकेट न गमावता जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ना, ती मात्र जबरदस्त आहे. रवी आणि त्याच्या साथीला जय बोराडे 67 धावावर खेळतोय हा फलंदाज. अर्थात षटक संपलाय. 4 षटकाचे मॅच समाप्त झाले आणि इथे शतक झळकावेल का. 67 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर त्याच्या बॅटमधनं. जबरदस्त खेळी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना जय बोराडेला पाहू शकाल. शेवटचा षटक स्लॉग वरचा षटक गोलंदाजी ट्रॅकवर नरेशला तुम्ही पाहू शकाल. एस राहुलजी जाधव साहेब या ठिकाणी त्यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अर्थात राहुलजी जाधव साहेबांना विनंती करेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. फुलटॉच बॉल फाईन लेग क्षेत्रामधून बॉल फरार. 4 धावन करता येतोय. दर्जेदार बॅटिंग करत असताना जय बोराडेचा आणखीन एक फटका चांगला. 4 रन. संपून गेले असं आपल्याला वाटतं ना, तेव्हा तीच खरी वेळ असते नव्याने काहीतरी बनवायचं
आणि तेच नव्याने संघर्ष करत असताना हरचंद्र कवटे आणि तातू कवटे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. हरिचंद्र कवटे आणि तातू कवटे साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं. नक्कीच मुख्य व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घेण्यासाठी जरूर आपण देखील मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. जाऊया मॅचकडे जिथे प्रभावित करून टाकले सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकाला. जय बोराडे या फलंदाजाने तब्बल 22 चेंडूचा खेळ त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. 71 धाबा जणू काही या मॅच मध्ये. आणि 2 कोंबडे खरं तर राजाजी दाबणे यांच्याकडून दिले जातील. 2 कोंबडे. येस कवटे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. समोरच्या दिशेने बाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला उडवलं गेलं आणि तदनंतर घेतली जाईल एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या मध्ये दाखवत असताना जय बोराडेला पाहू शकाल. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं नक्कीच चांगले बॅटिंग होत असताना पाहायला मिळाले. आणि इथे फटका हा देखील चांगला आहे. फलंदाजाच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना बॉल चाललाय सीमा पार. 4 धाबा चौकार. यस 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 जे जे ओमच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहिला. आणि आज ओमची बॅटिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही. जय बोराडे जेव्हा बॅटिंग करतो ना तेव्हा असं वाटतं की खरं तर धावा बनवल्या जातील. परंतु एस बॉल लगेच पुरवायचे. आयोजक आपणास विनंती असेल बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. नरेश गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर यस रन आउटच्या विकेट पाहायला मिळाला. 1 धाव घेतली नंतर त्यानंतर एक चौकार. आणि इथे बॅटिंग चांगली करत असताना इथे देखील बॉलला उडवलंय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता ओम ऑन फायर. 6 धावा. षटकार. धावफलक जाऊन पोहोचला. तब्बल 100 आकडा इथे कंप्लीट करत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रिदान 11 संघासाठी. 100 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आणि इथे मित्र म्हणेन लॉंग स्टॉप दरम्यान बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा आणि नो बॉलची सांगता. 4+1 अशा 5 धावा. आता मी तर म्हणेन हार्दिक 11 संघाला या 100 धावा फार कठीण जातील बनवण्यासाठी. 105 धावा आपण बघतो स्कोर बोर्डवर. आणि येणारा बॉल फ्री हिटचा असेल ओमसाठी. तो कशा प्रकारे ओम याच्या बॅटमधून फ्री हिटचा चेंडू षटकार पाहायला मिळेल का की गोलंदाजी करत असताना नरेश कमबॅक करेल. शेवटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल असेल. आणि ऑन साईडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक नाही. बॉल चाललाय गरंगळत वडबाऊन सीमा पार. चौकार. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 109 या आकड्यावर. आता येणारे 30 बॉल शिल्लक आहेत. कवटे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आपणास विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर जा. त्या ठिकाणी टॉस बॉक्स कक्षामध्ये तातू कवटे साहेब आपण त्या ठिकाणी जा. आपल्या यथोचित मान सन्मान केला जाईल अर्थात टॉस बॉक्स कक्षामध्ये. आणि राहुलजी आरपुडे यस राहुलजी आरपुडे साहेबांचा देखील या ठिकाणी टॉस बॉक्स कक्षामध्ये सत्कार केला जाईल. नक्कीच या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून ट्रॉफी आणि तदनंतर मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार केला जाईल. अतिथी देवो भव. भारतीय संस्कृती जपत असताना आयोजकाला आपण पाहू शकाल अगदी त्या ठिकाणी नक्कीच राहुलजी आरपुडे साहेबांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. स्क्रीन देखील चालू आहे. अगदी धन्यवाद साहेब आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर हरचंद्र कवटे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील टॉस बॉक्स कक्षामध्ये जा. त्या ठिकाणी आपला देखील केला जाईल यथोचित मान सन्मान. हरिचंद्र बांगारे साहेब यस त्या ठिकाणी जा. आपला देखील त्या ठिकाणी केला जाईल यथोचित मान सन्मान. 110 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल शिल्लक आहेत. 110 धावा बनवायचे बनवल्या जातील का फार कठीण आहे. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ते धावा होतील का
आज या मैदानाचा इतिहास आहे. खरं तर धावा बनल्या जातात. सुसज्ज असं मैदान, चारही बाजूला खरं तर चांगलं मैदान पाहायला मिळतं. आणि इथे नेक्स्ट नेक्स्ट सत्कार मूर्ती असतील राहुलजी जाधव साहेब, आपणास देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा. आपला देखील आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल सत्कार. येस चांगलं व्यक्तिमत्व अर्थात राहुलजी जाधव साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण बघतोय मुख्य स्क्रीनवर. अर्थात तुम्ही पाहू शकाल सन्माननीय राहुल हरपुडेंच्या माध्यमातून सत्कार आपण बघितला. आणि तदनंतर सर्वांचा सत्कार मूर्ती खरं तर आपण या ठिकाणी बघतोय. आणि बाकी कोणी असेल तर नक्कीच त्यांना देखील विनंती करेल की माझ्यापर्यंत नाव पोचवा. नक्कीच मी या ठिकाणी इन्व्हाइट जरूर करेल. 5 षटकाची मॅच 30 धावा. येस बळीराम डाकवळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जा. त्या ठिकाणी कशेळे प्रीमियर लीगमध्ये आपलं देखील त्या ठिकाणी संकेत मते साहेबांकडून केला जाईल सत्कार. येस त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. संकेतजी मते साहेबांकडून तो सत्कार केला जाईल. आणि ते पहिलाच बॉल फटका लाजवाब आहे. बॉलला पडवलंय मिड विकेट रिझन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 धाबांसाठी वन बाउंस. सीमा रेखा पार. चौकार. एस डीजे इथे मित्र म्हणेन सुरुवात चांगली झाली आणि त्या ठिकाणी सत्कार देखील आपण पाहिला. जाऊया मॅच कडे. 110 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली झाली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मनोज आणि त्याच्या साथीला संचित अशी जोडी आपण बघतोय. पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून अडवला जातोय. नक्कीच घेतली जाईल 2 धावा. मनोजच्या बाट मधनं आपण बघतोय 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावफलक जाण पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावर. संचितची बॅटिंग खरंच चांगली होते. 110 बनवायचे. संचितच्या बॅटमधनं 6 धावा आपण पाहायला मिळालेत. नक्कीच बॅटिंग चांगली करावी लागेल संचितला. ते या प्रयत्न नक्की चालू आहेत. इथे ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी आपण बघतोय. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर. खरं तर ह्या मॅच मध्ये कोणता संघ आज क्वालिफाय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच हरेश बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ह्यावेळेस मात्र बॅटची टॉप एज. यष्टीरक्षक जय बोराडे. आज जय बोराडेने खरं तर इम्प्रेस केलंय सर्व खेळाडूला. सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना इम्प्रेस करून ठेवलंय. कारण त्याच्या बॅटमधनं तब्बल आपण 50 देखील पाहिलं आणि तदनंतर 70 धावांचं योगदान देखील पाहिलं. अक्षरशः चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आणि यावेळेस ऑन स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहू शकाल संचितला. आणि ते व्हाईट बॉलची सांगता एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 7 धाबा स्कोर बोर्डवर. 110 बनवायचे. 110 धावसंख्येचं टार्गेट आहे. ते टार्गेट कमी करायचं असेल तर बॅटिंग देखील तितकी महत्त्वाची करावी लागेल. 38 सर्कलचं बंधन असलेले षटक आपण बघतोय. यावेळेस आडवा बॅटने फटका खेळायचा होता परंतु डाऊन दी ग्राउंड चा फटका आला नाहीये. आणि नक्कीच यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता 7 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. अर्थात हार्दिक 11 संघ बॅटिंग करत असताना 7 धावा आपण बघतोय. षटकातील शेवटचा बॉल प्रगती पथावर असताना कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एस ऑन साईडला फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावां करता येतोय. संचितच्या बॅटमधनं हा चौकार.
येस थँक्यू. कशळे प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व, भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा कशळे क्रीडा नगरीमध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामध्ये कशळे क्रीडा नगरीवर चालू असलेली मॅच अर्थात कशळे प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. अतिशय दमदार स्पर्धा जी मात्र कशळे विभागाची पाहायला मिळते. मानाची आणि सन्मानाची लीग कशळे प्रीमियर लीग जी मात्र तुमच्या आमच्या भेटीला येऊन ठेपले. आणि या मॅचमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. दोन बाजूला खेळाडू कक्ष देखील पाहायला मिळतोय आणि ब्लॅक स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज कृष्णा आला, तुम्ही पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनोज, नॉन स्ट्राईक एंडला संचित, अशी जोडी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते हार्दिक 11 संघाची. यावेळेस पहिला बॉल, येस पहिला बॉल इथे खराब राहिला आहे. पहिला बॉल वाईट बॉलची संगत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि कवटे साहेब खरं तर या स्पर्धेतून रजा घेत असताना पाहायला मिळाले. धन्यवाद साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. नक्कीच बांगारे साहेब आणि कवटे साहेब यांचं नक्कीच मनापासून अभिनंदन. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे, फलंदाजाच्या बाटमधनं उडवलंय. 6 धावांकरिता वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू सीमा पार, षटकार. येस जबरदस्त टायटल देखील आपण ऐकला. कशळे प्रीमियर लीग, कशळे गावाची मानाची आणि सन्मानाची प्रीमियर लीग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आज ते भव्य दिव्य आयोजन देखील आपण या ठिकाणी अनुभवतोय. अतिशय दमदार स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. येस मॅचकडे जाऊया. 18 धावा बनलेत. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. मनोज ऑन फायर इथे ठोकत असताना 6 धावांकरिता बिग 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 षटकार. येस थँक्यू. जणू काही असं वाटतं की या धावा बनवू शकल्या जातील. 110 धावांचं टार्गेट आहे. तशी बॅटिंग देखील 2 बॉलमध्ये 2 षटकार आले मनोजच्या बॅटमधनं. तदनंतर चांगली बॅटिंग स्वीकारत असताना मनोजला तुम्ही पाहू शकाल. फुलटॉच बॉल आहे, त्यावर देखील फटका कमालीचा. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मधून, चेंडू सीमा पार, 1 बाउंड, 4 रन. हे चौकार आपण पाहिला. फलंदाजी करत असताना टीम अर्थात हार्दिक 11 संघाचे बॅटिंग चांगले होते. टीट फॉर टॅट असं म्हणतात ना, की जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाजी करत असताना कृष्णाच्या विरोधात ही बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत घेतले जातील 2 धावा आणि या 2 धावेने 10 फलक जण पोहोचेल. अक्षरशः मित्र म्हणेन 30 या धावसंख्येवर चांगली सुरुवात झाली. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा यस दुसरा षटक बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कृष्णा आणि त्याच्या विरोधात देखील धावा जमवलेत. यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट बॉल राहिला, खाली बॉल राहिला आणि तदनंतर नक्कीच डॉट बॉलची सांगता आजची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि त्या एक चेंडूवर एखादा षटकार, एखादा चौकार येईल का हे देखील पाहणं अपेक्षित राहील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मी तर म्हणेन मनोज, ज्याच्या बॅट पद्धत चांगली धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि तदनंतर चांगले यावेळेस बॅटिंग. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी आहे. आणि हेच सांगत असताना फलंदाज मनोजच्या बॅटमधनं आणखीन एक येतोय दर्जेदार षटकार.
संख्या बढवायच्या मॅच जिंकण्यासाठी. 36 बनलेत, उर्वरित 3 षटकं बाकी आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हरेशला तुम्ही पाहू शकाल मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु मागची ओव्हर देखील चांगली राहिले. आणि इथे संचितच्या बॅटबद्दल खरं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल संचित. आणि फलंदाजी करत असताना मनोजला तुम्ही पाहू शकाल. खरं तर रिदान 11 संघाची देखील अशाच प्रकारे बॅटिंग आपण पाहिली होती आणि तदनंतर जय बोराडेची बॅटिंग लाजवाब राहिली होती आणि तदनंतर रोहनची बॅटिंग कमालीची होत असताना पाहायला मिळते. इथे व्हाईट बॉलची सांगताची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 37 धावा बनलेत. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. 38 बनलेत आणि षटक क्रमांक 3 आपण बघतोय. क्षमता आहे फलंदाजी करत असताना मनोजकडे षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची. खरं तर जसं ऊन वाढेल तसं देखील मॅचला षटकार चौकारांची आतषबाजी होईल यात शंका नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल. कव्हर पॉईंटमधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये थोडासा फंबल झाला. घेतले जातील 2 धाबा आणि 2 धाबेने धावफलक जण पोहोचेल 40 या आकड्यावर. कमालीची सुरुवात. 40 धावा बनलेत. अजूनही मित्र म्हणेन 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाबांचं योगदान मात्र फलंदाजी करत असताना टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला मनोज ज्याने खरं तर प्रभावित केलंय आजच्या या सामन्यामध्ये. यस, हा देखील फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली करतोय. बॉलला उचलला फेकणार तोपर्यंत तिथे घेतल्या जातील एकच धाव आणि स्ट्राईक रोटेट केली जाते 1 या धावसंख्येने. हा षटक ना हरेशने फार चांगला हाताळले. पहिलं षटक देखील हरेशच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु पहिल्या षटकात धावा आल्या होत्या आणि तदनंतर हरेश तिसरा षटक हाताळत असताना चांगलं कमबॅक अटॅकिंग गोलंदाजीची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ह्यावेळेस ऑन साईडला फटका सजवायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जणू काही बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला ना, तिथून जो यू टर्न घेतला ना तो मात्र जबरदस्त आणि हा बॉल डॉट येतोय. म्हणजेच कमालीचं षटक. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हरेश बॉलिंग मार्कवर. 41 बनलेत. या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवलेत. जणू काही 2 षटकामध्ये असं वाटत होतं की हा धावा सहज चेस होऊ शकतो आणि इथे एकच आवाज खरं तर समालोचन कक्षामधून येतोय. टाळ्याचा तर गजर झालायच, परंतु आवाज देखील येणं नक्कीच पाहायला मिळाला. म्हणजेच खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ना ते मात्र लाजवाब. यावेळेस मात्र यस, पुनश्च एकदा इथून आवाज आला. काय बोलणार. यस, असो मॅचमध्ये खरं तर एंटरटेनमेंट करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते करणं देखील फार महत्त्वाचं राहतं. आणि तेच करत असताना आज 43 धावा आपण ऑन स्कोर बोर्डवर पाहतात. एक चांगलं बॅटिंग जी मात्र करत असताना इथे मनोजच्या बॅटमधनं पहिल्या क्षेत्रामधून चेंडू उडवलाय 6 धावांकरता. बिग बिग षटकार.
पण असे मॅच आपल्याला पाहायला मिळेल, शेवटची मॅच. आणि अर्थात तदनंतर सेमी क्रमांक 1 सेमी क्रमांक 2 असा मॅचेस सुरुवात होईल. तदनंतर फायनल देखील पाहायला मिळेल. आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये सुरुवात खरं तर दमदार झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओमला पाहू शकाल. इथे फलंदाज संचित आणि मनोजची दमदार कामगिरी झाली. मनोजच्या बॅटमधनं 9 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांचं योगदान आपण बघतोय. म्हणजेच मनोजची बॅटमधनं देखील 50 पाहायला मिळेल का, हे देखील चित्र मात्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात ती फलंदाजी करावी लागेल. 49 बनलेत, फाईट चांगली दिले, यात शंका नाहीये. जबरदस्त बॅटल चे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ओमच्या बॅटमध्ये विरोधात इथे ठोकला जातोय फलंदाज संचितची धमाकेदार कामगिरी, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. षटकार. उर्वरित 11 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायच्यात 55 मॅच जिंकण्यासाठी. बनवू शकतात. प्रत्येक बॉलवर षटकार मारावे लागेल, प्रत्येक बॉलवर फलंदाजी करावी लागेल. आणि इथे चांगली गोलंदाजी हाताळत असताना यस शंकर फुलवरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यस आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. हात दाखवू नका, आपण देखील या ठिकाणी या. शंकर फुलावरे साहेब आपण देखील या. यस आपल्या गावाची जेव्हा स्पर्धा भरते ना, त्या गावाच्या स्पर्धेला खरं तर आपला प्रतिसाद असणे देखील आवश्यक असते. आणि तेच आज साध्य करत असताना कशाळे या गावचे सर्व खेळाडू अर्थात सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा भरपूर आहेत, म्हणजेच येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 54 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना मनोज आणि त्याच्या साथीला संचितला पाहू शकाल. एक धाव जोडली जाईल, एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 56 या आकड्यावर. यस या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वात लहान खेळाडू आम्हाला पाहायला मिळतोय आयुष हरपुडे. यस आयुष हरपुडेला तुम्ही पाहू शकाल. यस सर्वात लहान खेळाडू या स्पर्धेमध्ये आयुष हरपुडेला तुम्ही पाहू शकाल. खरं तर यस हात देखील त्याने केलाय, त्याला माहित आहे या मॅच मध्ये. खरं तर तुम्ही त्यांना देखील पाहू शकाल. आणि खरं तर ही जोडीचं काय यस विकेट घेतल्याबद्दल संघ मालक राजेश दाबणे यांच्याकडून स्पेशल गिफ्ट देण्यात येईल. ते आज अद्यापपर्यंत काही कळलं नाही आहे, परंतु ते स्पेशल गिफ्ट काय असू शकतो सिक्रेट आहे नक्कीच. मला वाटतोय ते ज्यूस दिला जाईल की काय, परंतु असं काही होणार नाहीये. चांगलं बक्षीस दिलं जाईल यात शंका नाहीये. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी 6 बॉल 53 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संचितला मनोजला पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप केली जाते, घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस ते धोका संबोधला असता, परंतु बॅट्समन केतनला तुम्ही पाहू शकाल. एस उर्फ केटी ह्या नावाने प्रसिद्ध असलेला केतनला तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉल शिल्लक आहे, 53 बनवायचे. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांकरिता येतोय षटकार.
जाऊया मॅचकडे. मनोज ऑन स्ट्राईकला 15 बॉलमध्ये 48 धावा बनवलेत आणि इथे 2 धावा येतील का त्याच्या बॅटमधनं आणि 1 धाव आली आहे. नक्कीच 49 धावाचं योगदान त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. जणू काय मॅच संपली त्याचं दुःख नाही, परंतु मॅचमध्ये जी फाईट दिली ना ते महत्त्वाचं आहे. 66 धावा खरं तर स्कोरबोर्डवर आपण बघतोय. म्हणजेच थोडासा जर फिल्डिंग चांगली झाली असती ना तर मॅच नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळाली असती हार्दिक 11 संघाची. इथे फटका चांगला आहे, शतरक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट मधून. देखना स्ट्रोक 6 धावन करता बिग षटकार. अर्थात धावफलक जाऊन पोहोचला 72 या आकड्यावर. 72 लॉस ऑफ 1 विकेट अर्थात 72 धावा तुम्ही पाहू शकाल. आणि मनोजला आता पाहू शकाल सॉरी स्ट्रायकिंग एंडला केतन एक षटकार मारला. तदनंतर हा चेंडू नक्कीच थोडासा मी तर म्हणेन आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळाला आणि तदनंतर एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. एस षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच केतनला 1 धाव त्या ठिकाणी द्यावी लागेल. संघ फलंदाजी करत असताना मी तर म्हणेन मनोज साडी आणि ते स्ट्राईक नक्कीच रोटेट केले. केतनचं कौतुक करावं लागेल कारण आपला खेळाडू आहे आणि त्यासाठी मी तर म्हणेन 49 धावावर खेळतोय. 1 धावसंख्येची गरज आहे ही मॅचमध्ये 50 ठोकण्याची. 1 धावसंख्येची गरज आहे ती 1 धाव बनवल्या जातील का. यस फलंदाजी करत असताना मनोजच्या बॅटमधनं 50 धावा कंप्लीट. एकदा बॅट वरती करायचा मॅच जणू काही हरली असेल, परंतु मनोजची जी बॅटिंग राहिली ना ती अप्रतिम आणि या मॅचमध्ये केतनची खेळी संपुष्टात आली. एकदा मनोज आपण बॅट वरती करायचं आहे. नक्कीच मॅच जरी हारली असेल ना तरी देखील जे धावा बनवले ते मात्र जबरदस्त आणि 50 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. परंतु मॅच हारले. हार्ड लक टीम हार्दिक 11. या संघ मालकांनी खरं तर राहुल हरपुडे साहेबांकडून दिले जातील 1000 रुपयांचं क्रॅश प्राइज. अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. 17 बॉलमध्ये 51 धावांचं खेळी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि विश ऑल द बेस्ट टीम रिदान 11 आणि हार्ड लक टीम हार्दिक 11. आणि इथून मी तर म्हणे